अरे वा, काय रे भाऊ, मेल वर्सेस फिमेल. दोस्तांनो, आज आपण बघणार आहोत काही मस्त फॅक्ट्स मेल आणि फिमेल बद्दल. हो, तेच मेल आणि फिमेल यांच्याशिवाय जग अपूर्ण आहे. पण तुम्हाला माहिती आहे का या दोघांमध्ये किती फरक आहे? कोण जास्त हुशार, कोण जास्त जगतो, आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोण कोणाचं जास्त ऐकतो, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घ्यायला तयार व्हा. कारण आज आपण उघड करणार आहोत मेल आणि फिमेलचे सगळे राज. तर व्हिडिओ फुल बघा, स्किप करू नका, नाहीतर काही नाही, फक्त मजा येणार नाही. तर चला सुरू करूया. सगळ्यात पहिले बघूया दिमाग. म्हणतात ना, मोठा मेंदू मोठ्या गोष्टी, आणि अनेकदा ऐकायला मिळतं की मेलचा मेंदू फिमेल पेक्षा मोठा असतो. पण थांबा जरा, साइज इज नॉट एव्हरीथिंग. खरं तर फिमेलचा मेंदू जरी लहान असला तरी त्याचा वापर त्या फार एफिशियंटली करतात. म्हणजे जिथे मेलना विचार करायला तास लागतात, तिथे फिमेल क्षणात डिसिजन घेते. तर भाऊ, पुढच्या वेळी कोणी म्हणाल की मोठा मेंदू मोठ्या गोष्टी, तर त्यांना हा व्हिडिओ दाखवा. आता एकन्याबद्दल बोलूया. मेल आणि फिमेल दोघांचेही दोन दोन कान असतात, पण इथे पण खेळ आहे इनइक्वालिटीचा. सायन्स सांगते की फिमेलची एकन्याची क्षमता मेलपेक्षा जास्त असते. म्हणजे तुमची कुजबुज पण त्यांच्या कानापर्यंत पोहोचू शकते. तर भाऊ, पाठीमागे कुणाची चुगली करण्याआधी 10 वेळा विचार करा. आणि हो, जर कधी तुम्ही काही बोललात आणि तुमची वाली म्हणाली काय म्हणालास, तर समजा की ती तुम्हाला त्रास देते. चॅप्टर 3, वेदनेचा आवाज. आता येऊया वेदनेवर. म्हणतात ना, पुरुषाला वेदना होत नाही, पण खरं तर फिमेल मध्ये वेदना सहन करण्याची क्षमता जास्त असते. विचार करा, बालाला जन्म देणं काही सोपं काम आहे का? मुलीच नाही. ही तर वेदनेची परमोच्च अवस्था आहे. आणि हे सहन करतात आपल्या फिमेल सुपरहिरो. तर पुढच्या वेळी जेव्हा दुखापत झाल्यावर रडावंसम वाटेल, तेव्हा आठवा तुमची आई, तुमची बहीण, तुमची गर्लफ्रेंड रोज किती वेदना सहन करतात. चॅप्टर 4, मल्टीटास्किंगचे मास्टर. चला आता थोडं मल्टीटास्किंग बद्दल बोलूया. किती जण आहेत जे एकाच वेळी अनेक कामं करू शकतात? कठीण आहे ना? पण फिमेलसाठी हे काही सोपं काम आहे. जेवण बनवणं, बाल सांभाळणं, फोनवर बोलणं, आणि सोबतच तुमच्यासाठी कॉफी पण बनवणं, हे सगळं एकाच वेळी. आता सांगा, खरा मल्टीटास्कर कोण? तर भाऊ, पुढच्या वेळी जेव्हा तुमची वाली एकाच वेळी अनेक कामं करत असेल, तर तिचं कौतुक करायला विसरू नका. चॅप्टर 5, आयुष्याचा प्रवास. आणि शेवटी बोलूया आयुष्य आणि मृत्यूबद्दल. कोण जास्त जगतो, कोणाचं आयुष्य जास्त असतं? हो, तुम्ही बरोबर ऐकलं. फिमेलचं सरासरी आयुष्य मेलपेक्षा जास्त असतं. म्हणजे त्या आपल्याला सोडून या जगात एकट्याच राहतात. तर भाऊ, तुमच्या फिमेलला खुश ठेवा, प्रेम द्या, आदर द्या, कारण त्याच आपल्यासोबत जास्त काळ राहतात. उत्तर भाऊ, डिसिजन तुमच्या हातात. तर दोस्तांनो, हे होते काही मस्त फॅक्ट्स मेल आणि फिमेल बद्दल. आता तुम्हीच ठरवा कोण कोणावर भारी आहे. पण हो, मजाक मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, मेल असो व फिमेल, दोघेही या जगाला सुंदर बनवतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला कोणता फॅक्ट सर्वात जास्त आवडला.